नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे बरं का आईंना शुद्ध आली आहे आणि त्या ऐश्वर्याशी बोलतायत. तर इकडे ऋषिकेश त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जातोय, पण त्याचं पाठीमागे लक्ष नाही आहे की तो सारंग आहे. इकडे आई उठतायत आणि म्हणतायत की मला आता घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे असं हट्ट करतायत त्या. पण प्रत्येकजण इथे सांगतो की नाही, तुम्ही आता घरी नाही जाऊ शकत कारण तुम्हाला अजून बरं वाटत नाही आहे, तुम्हाला इथेच थांबावं लागेल, डॉक्टरांनी अजून तुम्हाला परवानगी दिलेली नाही आहे घरी जायची, असं सगळेजण समजावत आहेत. ऐश्वर्या समजावते, जानकी पण समजावते, पण त्या कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. आणि त्यांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर सगळे इथे परत रूममध्ये आलेत. नानासाहेब आलेत, शर्वरी आली आहे, विक्रांत पण आला आहे आणि प्रत्येकजण सांगतायत, नानासाहेब पण सांगतायत अगं तुला बरं वाटलं नाही आहे अजून. आणि ते बोलता बोलता म्हणणार असतात की तुला हार्ट अटॅक आला आहे, पण ते बोलू शकत नाहीत कारण धक्का घेतला तर परत, त्याच्यामुळे ते तिथे तोंड सावरतात आणि सगळेजण सांगतायत की तू आता इथे दवाखान्यात राहणं किती गरजेचं आहे. तेवढ्यात जानकी पण त्यांना सांगायला जाते, पण तेवढ्यात सुमित्राई तिच्यावर ओरडतात आणि तू मध्ये मध्ये बोलू नकोस असं सरळ सांगतात. आणि इकडे ऐश्वर्याला तर तेवढंच पाहिजे, त्यामुळे ती तेवढ्या त्यांच्या वाक्यावर खुश होऊन जाते इथे. आणि इकडे जानकी पण सांगायचा प्रयत्न करते की नाही तुम्ही जाऊ नका, दवाखान्यात तुम्हाला थांबायचं आहे. तर इकडे ते ऐकत नाही तिचं, पण तिला बिचारीला काही पण बोलतायत. तर नानासाहेब म्हणतात अगं तू तिला असं म्हणू नकोस, डॉक्टरांनी परवानगी नाही दिलेली अजून, तुला अजून इथे थांबणं गरजेचं आहे. तेवढ्यात जानकी येते आणि डॉक्टरांशी बोलायला जाते त्यांच्या केबिनमध्ये. तर ती म्हणते की आई हट्ट करतायत आणि घरातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे काय झाली आहे ते, सौमित्र भाऊजी सापडत नाही आहेत अजून, त्यामुळं. तर ते म्हणतात, डॉक्टरसुद्धा म्हणतात की नाही आपण त्यांना पाठवू शकत नाही, रिस्क आहे याच्यामध्ये, त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल, असं या दोघांचं इथे बोलणं चालू असतं. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते बरं का, आणि ऐश्वर्या सांगते की आम्हाला आईना घरी घेऊन जायचं आहे. डॉक्टर म्हणतात की घरी घेऊन जायचं नाही आहे. जानकी पण ऐश्वर्याला तेच सांगायचा प्रयत्न करत असते की आपण आईंना घेऊन जाऊ शकत नाही, जीवाच्या रिस्कवर घेऊन जाऊ शकत नाही. पण ऐश्वर्या पण इथे ऐकायला तयार नाही आहे बरं का, ती पण तावातावात डॉक्टरांशी ते बोलायला लागते. आणि मग त्यानंतर इथे जानकी समजावायचा प्रयत्न करते, तू असं का करतेस, तर आईंना इथे थांबणं किती गरजेचं आहे. तर ऐश्वर्या म्हणते की आईंची तब्येत बरी नाही आहे मान्य आहे, पण त्यांचं मन घराकडे आहे, घरात त्यांचं मन रमेल, त्यामुळे आपण त्यांना घेऊन जाऊया असं वगैरे यांची ते बोलणी चालू होतात. तेवढ्या तिथनं जानकी उठते आणि जानकी उठून डायरेक्ट ना इकडे परत रूममध्ये येते. सुमित्राईंचा इकडे हट्ट चालूच आहे की घरी जायचं आहे म्हणून, त्या बाकीच्यांना पण सांगायचा प्रयत्न करतात की मला घरी घेऊन चला, पण जानकी येऊन म्हणते की नाही, डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही आहे आपल्याला घरी घेऊन जायला, अजून त्यांना बरं वाटत नाही आहे, त्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नानासाहेब इथं त्यांना समजावायचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात ऐश्वर्या इथे धावत धावत येते आणि म्हणते की आई चला आपल्याला घरी जायचं आहे, तुम्हाला घरी जायचं होतं ना असं म्हणते ती. आणि इकडे ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर सगळेजण तिच्या तोंडाकडे बघायला लागतात, कारण ती एक वाक्य म्हणते की स्वतःच्या रिस्कवर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, असे डॉक्टरनी फॉर्म भरून घेतला आणि मी सही केली. सगळे ओरडतात तिला की स्वतःच्या रिस्कवर म्हणजे काय, आईंच्या जीवाशी खेळ करून आपल्याला घेऊन जायचं नाही आहे. तर इकडे ऐश्वर्या चिडून म्हणते की अहो फॉर्मवर ॲडमिट करताना सही माझीच होती, त्यामुळे आता माझी सही का नाही चालणार असं म्हणून ती इथे विचारते. आणि फॉर्मवर तिची सही का होती हा प्रश्न सगळ्यांना इथे पडला आहे बरं का, कारण जानकी तर फोनवर बोलत होती ना, सारंगविषयी त्यांची चौकशी चालू होती, पण आता हिनं इकडे सांगितले की मी फॉर्म भरून दिला आहे, सही करून दिली आणि आपण आईंना घरी घेऊन जातोय कारण त्यांचं मन घरी आहे. ही ऐश्वर्यांना खूपच पुढे करते आता, कारण तिला आईंच्या गुडबुक्समध्ये राहायचं आहे ना, सुमित्राईंच्या गुडबुक्समध्ये राहायचं आहे म्हणून ती असं करते. बिचारी जानकी इथे तिनं तोंडावर पाडलेलं आहे. आणि इकडे शर्वरी पण तिला म्हणायचा प्रयत्न करते की तुम्ही असं का करताय, आईंना तर आपल्याला दवाखान्यात ठेवणं किती गरजेचं आहे. पण ऐश्वर्या तिला पण समजावून सांगते की त्यांचं मन घरात आहे, जोपर्यंत सारंग येणार नाही तोपर्यंत त्यांना बरं वाटणार नाही आणि घरात राहून त्या काळजी करतील आणि त्यांच्या काळजीनं सारंग लवकर परत येतील असं वगैरे ती इथं सांगते. आणि जेव्हा ती उतरत असते तेव्हा जानकीच्या हातामध्ये हात देत नाही सुमित्राई, शर्वरीच्या हातात हात देते आणि ऐश्वर्याला बोलवून घेते आणि दोघी मिळून तिला आधार देऊन उठवतात. इथे मात्र जानकीला खूप वाईट वाटतं, आपल्याला पण बघताना ते खूप वाईट वाटतं, कारण जानकी एवढ्या तिच्या जवळची असून आज एका प्रसंगाने असं तिच्यावर एकदम म्हणजे दूर केलं आहे त्यांनी तिला, त्यामुळे बघून मन एकदम हळवं होतं आपलं पण. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, गाडी यांनी हॉस्पिटलच्या दारात आणलेली आहे. ती जी कोणी व्यक्ती सापडली होती, अर्थात तो सारंग आहे आपल्याला माहिती आहे, पण ऋषिकेशला ते माहिती नाही आहे. त्यामुळं ते काका सांगतात की तुम्ही इथं थांबा, मी डॉक्टरांना घेऊन येतो, जर इथे काही नाही झालं तर आपल्याला त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं म्हणून ते ऋषिकेशला इथे थांबवून ठेवतात. आणि तो सारंग आहे ह्याच्याकडे ऋषिकेशचं अजिबात अजूनपर्यंत लक्ष केलेलं नाही आहे. परत त्याच्या डोक्यावर ते घोंगडं
ओढून ठेवलेलं गेलं आहे, त्यामुळे त्याचं लक्ष नाही आहे आणि तो मात्र आपल्या विचारात आहे की माझा सारंग कधी भेटेल, कुठे असेल तो, या विचारात ते तिथे आहेत. इकडे आजी सुमित्रा आईंजवळ बसली आहे आणि म्हणते की तू बरी आहेस ना, तुला असं हॉस्पिटलमध्ये नेलेलं ऐकून मला धीर नाही झाला, पण मला कोणी हॉस्पिटलमध्ये येऊच दिलं नाही. मी आणि ओवी दोघीजणी मिळून घरात गप्प बसून होतो. तू काळजी करू नकोस, सारंग आपला परत येईल, तू बरी आहेस ना, तुला काही झालं तर, असं म्हणून आजी इथे प्रेमाने चौकशी करते आपल्या मुलीची. आणि तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या येते ती औषधं घेऊन येते आणि सांगते की वेळ झाल्यावर मी तुम्हाला ही औषधं द्यायला येईन, तुम्ही ही औषधं नक्की घ्या. तर तेवढ्यात सुमित्राई ऐश्वर्याला बसवतात आणि म्हणतात अगं तुझा नवरा एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे इथे नाही आहे आपल्याजवळ आणि तू माझी काळजी करतेस हे बघून बरं वाटलं, असं वगैरे इथे बोलते ती. आणि तेवढ्यात ऐश्वर्या लगेच नाटक करून कशी म्हणते की तुमचा हा मायेचा हात ना माझ्या डोक्यावरून कायम फिरू दे, अशी प्रार्थना वगैरे करते ती की एवढंच मला पाहिजे, बाकी काही नको. आणि मी ना उपास ठेवलाय सारंगसाठी, जोपर्यंत सारंग येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही खाणार नाही, असं वगैरे इथं ती नाटक करून सांगते. प्रेक्षकांनो बघा किती रंग बदलते ही, तुम्हाला तरी जमेल का असे रंग बदलायला, आणि असे रंग न बदललेले बरेच आहेत बरं का. तर इकडे आजी पण अगदी कौतुकाने बघते ऐश्वर्या किती काळजी करते, सगळ्यांचं काळजीने करते, सगळ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे वगैरे असं म्हणून आजी ऐश्वर्याबद्दल कौतुक करते, आईंशी बोलते. तर इकडे मी उपास धरला आणि असं ती सांगते की सारंग आल्यावर मी खाईन आणि तुम्ही काळजी घ्या, मी नंतर येते तुमच्या औषधांची वेळ झाल्यावर द्यायला, असं म्हणून ती ते निघून जाते. तर लगेच सुमित्राई पण लगेच भावून जातात आणि म्हणतात बघितलंच ना किती बदलली, असं या दोघींचं बोलणं चालू होतं. ही नाटक करत नाही आहे, हळूहळू बदल होत आहे तिच्यात, सुधारली आहे ती आता. आणि आई तेवढं म्हणतात की आता सारंग तेवढा माझा लवकर परत येऊ दे, कारण ऐश्वर्या किती प्रेम करते सारंगवर, तिनं तिच्यासाठी उपास धरला आहे आणि तो लवकर लवकर परत येऊ देत. आणि इकडे रूममध्ये आल्यावर ऐश्वर्या सुरुवातीला ना तो मूड कायम करते बरं का, कशी म्हणते मी ना सारंगसाठी उपास धरला आहे, आणि नंतर आपणच पटकन मूड चेंज करते आणि कशी म्हणते की छे मी आणि उपास त्या डंबोसाठी, छे मी काही उपास वगैरे धरणार नाही, असं म्हणते. आणि त्या रेडिओच्या मागे ठेवलेले चिप्स आहेत ते मात्र ती खायला चालू करते, असं कोणीतरी बघायला पाहिजे होतं बरं का तिला. तर इकडे रात्रीचा परत प्रसंग दाखवला आहे. जानकी देवासमोर दिवा लावतीये, शांतपणे बसली आहे ती देवासमोर, प्रार्थना करते ती देवाची, कारण तिला दोन्हीकडून त्रास होतोय, कारण आईसुद्धा तिच्याकडे म्हणजे तिच्याशी नीट बोलत नाही आहेत, तिच्याबरोबर नीट वागत नाही आहेत, तिला असं म्हणजे टाळतायत त्या तिला, हे तिला त्रास आहेच. आणि सारंग भाऊजींची काळजी पण आहे आणि त्यामुळे ती देवाची ते प्रार्थना करते. नानासाहेब तिच्या जवळ येत आहेत, तिला आधार देत आहेत आणि म्हणतात अगं तू काही खाल्लं नाही आहेस, शर्वरीला सांगतो तुला काहीतरी खायला पाठवून देतो. तर जानकी म्हणते की नाही मी उपास केला आहे, म्हणजे मी व्रत धरलं आहे सारंग भाऊजींसाठी. नानासाहेब इथे तिला समजावायचा प्रयत्न करतात की तूच या म्हणजे तू जर आजारी पडलीस तर कसं व्हायचं, कारण आधीच सुमित्रा आजारी आहे, त्यात तू आजारी पडलीस तर कसं व्हायचं, ते तिला समजावायचा प्रयत्न करतात. पण ती ते ठाम नकार देते आणि म्हणते मी आजपर्यंत तुमचं म्हणणं कधीच टाळत नाही नानासाहेब, पण या गोष्टीसाठी मला आग्रह करू नका, जोपर्यंत सारंग भाऊजी येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही, असं म्हणते ती. आणि नानासाहेब इथे निघून जातात. नानासाहेब निघून गेल्यानंतर ती मात्र देवाची चांगली परीक्षा घेते, म्हणजे देवालाच ती इथे धारेवर धरताना दाखवली आहे आणि आता जे काही होईल ते तुझी श्रद्धा फळाला येईल, असं नानासाहेब इथे सांगून जातात. तर इकडे ऋषिकेश अजून त्याच विचारात उभा आहे की सारंग कधी सापडेल. इकडे जानकी मात्र आता काकुळतीला आली आहे, देवाची प्रार्थना करते आणि तेवढ्या तिथे ती नर्स येते आणि म्हणजे डॉक्टर येतात आणि म्हणतात की बापरे यांची परिस्थिती खूपच सिरियस आहे आणि लवकरात लवकर यांना हलवावं लागेल, तपासते ती त्यांना. आणि जेव्हा ती हे वाक्य म्हणते तर इकडे देवघरात दिवा थरथरायला लागतो. जानकी दिव्याला हात लावते, म्हणजे थरथरणं त्याचं बंद करते आणि डायरेक्ट ती देवाशी भांडायला लागते की आज फक्त माझ्या एकटीची परीक्षा नाही आहे, तुझी पण परीक्षा आहे आणि तुला सारंग भाऊजींना सुखरूप परत आणलंच पाहिजे. आणि बघूया तू आमच्या भक्तीची परीक्षा आपल्याला अशी कशी देतोस, ते कसं फळ देतोस ते. सारंग भाऊजींनी कधी कुणाचं वाईट केलेलं नाही आहे, तर त्यांच्या बाबतीत तू असं का करतोस, असं म्हणून ती डायरेक्ट इथे देवाला चांगली धारेवर धरते आणि खूप अशी श्रद्धेनं त्याला विनवणी करते. देवाची मूर्ती छान प्रसन्न दाखवली इथे आपल्याला आणि ती देवाकडे अशी हात जोडतीये. तोपर्यंत ना इथे देवाचा कौल मिळाल्यासारखं त्याच्या देवाचं फूल जे काही आहे ते खाली पडताना इथे दिसतंय. तर इकडे नर्स त्या ह्यांना सांगत असते, डॉक्टर त्यांना सांगत असतात की यांना हलवलं पाहिजे. आणि इकडे क्षणभरासाठी ना इकडे लाईट जातात, कारण इंजेक्शन आणायला ती जाते
जाणार असते तेवढ्यात लाईट गेलेले इथे दाखवलेत आणि सारंग तिथे झोपलाय. पण ऋषिकेश जेव्हा वळत असतो त्यावेळेला ऋषिकेशचा हात तिथे सारंगच्या हातात जातो आणि सारंग तो हात धरतो. असा काहीतरी सिक्वेन्स दाखवला. या सिक्वेन्समध्येच एक 5 मिनटं त्यांनी घालवलेत. पण यामध्ये देवाची ताकद किती आहे किंवा भक्तीची ताकद किती आहे हे दाखवून द्यायचा त्यांनी जरा कमी प्रयत्न केला आहे. अंधश्रद्धा म्हणता येणार नाही, पण जेव्हा आपण श्रद्धेने देवाला हाक मारतो तेव्हा तो खरंच आपल्यापर्यंत पोचतो असं म्हणायला हरकत नाही. तर इकडे बघा ऋषिकेश जो काही आहे तो आता वळून चाललाय की आता मी शोधायला जातो असं म्हणून तो वळून चाललाय. तोपर्यंत इथे त्याचा हात हातात आलाय, सारंगच्या हातात आलाय आणि तो पटकन मागे वळतो. इकडे देवाचं फूल जे काही आहे ते इथे खाली पडलेलं आहे. ते प्रार्थना म्हणजे ती अशी विस्मयतेनं बघतीये देवाकडे जानकीसुद्धा. हा हात हातात घेतल्यानंतर ऋषिकेश पटकन मागे वळतो आणि त्याला सुरुवातीला कळत नाही की अंधार आहे, त्यामुळे त्याला कळत नाही की ही व्यक्ती नेमकी कोण आहे ती. पण तो जेव्हा असा मागे वळून बघतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा सारंगच आहे आपला. आणि तोपर्यंत इथे लाईट पण आलेले दाखवलेत बरं का. डॉक्टर आल्यानंतर तो त्यांना सांगतो की मी ज्यांना शोधत होतो तो हा माझा भाऊ आहे, हा माझा सारंग आहे असं म्हणून तो इथे म्हणजे त्याचा आनंद गगनात मावत नाही. त्यामुळे तो इथे खूप असा रडायला लागतो. त्या ज्या काकांनी त्या सारंगला वाचवलेलं असतं तर त्या काकांचे तो आभार मानतो आणि ते काकासुद्धा म्हणतात माणुसकीची श्रद्धा जी काही आहे ती फळाला आली, कारण तुम्ही जर गाडी थांबवली नसतीत तर आज याचं काय झालं असतं आपण सांगू शकत नाही. आणि तुमचा ज्या व्यक्तीसाठी आम्ही थांबलो होतो ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचली किंवा त्याच्या ओळखीचे व्यक्ती पोचलेली आहेत आणि त्यामुळे आम्ही आता जातो असं म्हणून ते निरोप घेतात. आणि इकडे डॉक्टरला पुढे काय करायचं असं सगळं विचारतात. डॉक्टर सांगतात की लाईफ सेव्हिंगचे इंजेक्शन आत्ता मी दिले, पण यांना तुम्ही लवकरात लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, मी ॲम्ब्युलन्सचं बघते. आणि सारंग सापडला ह्या खुशीमध्ये म्हणजे त्याला रडणं आवरत नाही आहे ऋषिकेशला. आणि तो जानकीला इथे लगेच फोन करून सांगतो की आपला ऋषिकेश सापडला आहे म्हणून. आणि जानकी एका हातात फोन, एका हातात ते देवाचं पडलेला प्रसादाचं फूल आणि देवाकडे बघत ती तो फोन उचलते, कारण आता नेमकं काय ऋषिकेश सांगेल हे तिला माहिती नसतं. त्यामुळे ती अशी घाबरतच फोन उचलते, कारण देवाने कौल तर दिला आहे आपल्याला. आणि जेव्हा तिला कळतं की सारंग सापडला आहे असं जेव्हा तिला कळतं तेव्हा ती देवाचे आभार मानते आणि त्याच्याकडे 1-2 मिनटासाठी बघत राहते. देवाची लीला काही वेगळीच आहे प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा प्रेक्षकांनो, जानकीला कळलं आहे आता की सारंग सापडला आहे. त्यामुळे तिचं व्रत, तिची श्रद्धा, आईची पुण्याई जी काही आहे ती फळाला आली असं ऋषिकेश पण म्हणतो. तुझी श्रद्धा फळाला आली आणि आईची पुण्याई पण फळाला आली आहे. प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये मात्र आपल्याला जरा सस्पेन्सच बघायला मिळणार आहे, कारण ओ निगेटिव्ह रक्तगट असल्यामुळे, रक्त खूप गेल्यामुळे आणि तो हॉस्पिटलमध्ये नसल्यामुळे आता मोठा प्रश्न पडला आहे की सारंगला रक्त कोण देणार. आणि तेवढ्यात इथे ऋषिकेश आणि डॉक्टरांशी सगळी बोलत असताना तिकडनं माझा ओ निगेटिव्ह रक्तगट आहे असं म्हणून सौमित्र इथे आलेला आहे. आता ह्या सौमित्र रक्त देणार ह्या गोष्टीवरून ऐश्वर्या नवीन काही ड्रामा करते का ते नक्की बघायला पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल बघत राहा.